हेडलाइंस। प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। सावित्रीबाई फुलेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी छगन भुजबळ आक्रमक, पोलीस आयुक्तांची भेट घेत वेबसाईटवर कारवाईची केली मागणी। बिहारमधून आणलेल्या 29 अल्पवयीन मुलांची मनमाड रेल्वे पोलिसांनी केली सुटका, मुलांसोबतच्या 4 जणांनाही घेतलं ताब्यात। जेजुरी ग्रामस्थांचा आंदोलनाचा 6वा दिवस, ग्रामस्थ आता कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याच्या विचारात। मान्सूननं व्यापला अंदमान निकोबार बेट समूह, येत्या 2 दिवसात अरबी समुद्रात मान्सून प्रवेशाची शक्यता। सावरकर साहेबांचा पुतळा ठेवला होता का पोर्ट्रेट ठेवलं होतं माझ्या आता लक्षात नाही, परंतु मी मीडियामध्येच ते बघितलं, नंतर ते काढलंय। त्याच्या संदर्भामध्ये हे जे काही केलं ते करता येतं आणि प्रशासनाला सगळ्यांना माहिती आहे ना, या महाराष्ट्रामध्ये जे महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल जर असं काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर राज्यातली जनता खपून घेत नाही, हे सगळ्या प्रशासनातल्या पण अधिकाऱ्यांना माहिती आहे। मग कुणी अधिकाऱ्यांनी केलं त्या अधिकाऱ्याचं नाव समोर आणा आणि त्याच्यावर कारवाई करा। त्याच्यातनं एक मेसेज जाऊ द्या की अशा प्रकारे कुणी जर स्वतःचं डोकं चालवायला लागले आणि काही चुकीच्या गोष्टी करायला लागले तर महाराष्ट्रातली जनता सहन करत नाही, सरकार त्याला पाठीशी घालत नाही। या पद्धतीचं कारवाई झाली पाहिजे, पण तशी कारवाई होताना पण दिसत नाही। आज अहिल्याबाई होळकर यांची चौंडीमध्ये फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत आहेत, सीएम डीसीएम तिथे दरवर्षी होतात, गेल्या वेळेस मी पण गेलो होतो। नाही, तिथे राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजनाची भूमिका घेतली होती पहिल्यांदा आणि परत नंतर जस्ट युटर्न घेतला, स्थानिक विरोध पाहता वगैरे, तर याच्यावर काय तुमचं? नाही, मला काही त्याच्याबद्दल माहित नाही। गेल्या वर्षी दरवर्षी अशा प्रकारचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम होतात। पूर्वीच्या काळामध्ये वेगळ्या प्रकारे कार्यक्रम व्हायचे, परंतु नंतर त्या कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर व्हायला लागले। आता अलीकडच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हे पण त्या कार्यक्रमाला जाऊन उपस्थिती दाखवायला लागले, ते तिथं जाऊन राज्याच्या वतीनं अभिवादन करायला लागले। मागच्या वेळेस मी पण त्यावेळेस गेलेलो होतो आणि कुठं जावं काय जावं हा प्रत्येक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा तो अधिकार असतो, परंतु यावेळेस सरकारच्या वतीनं मोठे कार्यक्रम तिथं घेण्यात आले। आता रोहित तिथला लोकप्रतिनिधी आहे, रोहितनं कुठला कार्यक्रम घेतला होता काय घेतला होता मला त्याच्याबद्दल माहिती नव्हती, कारण मागच्या वेळेस रोहित तिथं लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याबरोबरच होता। त्याही वेळेस त्यांनी जसं सांगितलं तशा प्रकारे आम्ही सुरुवातीला कुठं अभिवादन केलं, कुठं तिथं आम्ही थांबलो, कुठं पुष्पहार अर्पण केलं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या। आत्ताची मी कारण काल उशिरापर्यंत इथं महाराष्ट्र राष्ट्रवादी भवनलाच होतो आणि रात्री माझ्याकडे पुन्हा काही व्हिजिटर्स आले होते आणि सकाळी उठून मी इकडच्या आमचं ठरलेलं होतं की आज सीपी कार्यालयामध्ये जायचं, तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन करायचं आणि मग इथे यायचं। महाराष्ट्र सहकारी अधिनियम मतदारसंघाचा आढावा राष्ट्रवादी पक्ष घेत आहे, काल काही मतदारसंघ झाले, आज देखील झाले, आज झालेले नाहीत, आता सुरू होणार आहेत। पुणे पोट निवडणूक पण काय याचा पण आढावा घेणार आहेत, काय चर्चा झाली हो का? आम्ही पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून काय आढावा घ्यायचा तो आमचा अधिकार आहे। आम्ही त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना बोलवलेलं आहे, त्यांच्याशी चर्चा करतो। त्यावेळेस आजूबाजूच्या पण मतदारसंघाची चर्चा होती, अंतिम त्याबद्दलचा फैसला निर्णय आम्ही केव्हा घेऊ, ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये एकत्र बसून वरिष्ठ 48 जागांचं वाटप करतील, परंतु वाटप झाल्यानंतर मग तिथून पुढे तयारीला लागण्यापेक्षा 1 वर्ष निवडणुकीला अवकाश आहे, तोपर्यंत जर आपण त्याच्यातनं साधारण, कारण लोकसभेचा मतदारसंघ हा 6 विधानसभा आणि जवळपास 18 ते 24-25 लाख मतदारांचा असतो। जर कोणाला उभं करायचं असेल तर आधी थोडीशी त्याला हिंट दिली तर तो संपर्क साधू शकतो, कारण निवडणुकीचा फॉर्म भरल्यानंतर त्याला प्रचाराला विड्रॉल झाल्यानंतर फार कमी दिवस मिळतात
आणि मग तो सगळीकडे पोचू शकत नाही. मी पण 91ला खासदारकी लढवलेली आहे. मला पण अनुभव आहे की बाबा किती दिवस लागतात प्रचाराला, आणि साधारण त्या गावातल्या मतदारांची अपेक्षा असते की एकदा का होईना व्हिजिट, आपल्या एकदा का होईना उमेदवारांनी येऊन आपल्याला भेटून जावं. लोकसभा आणि विधानसभा एकत्र होण्याची शक्यता आहे. वेगवेगळे विकास कामांचं उद्घाटन केलं जातंय. हो का, शेवटी राज्यकर्त्यांचा अधिकार आहे. आत्ताच्या सत्तेवर असणाऱ्या सरकारने जर ठरवलं, सरकारने, आम्हाला माहिती नाही, जसं 99 साली नारायणराव राणे, गोपीनाथ मुंडेंनी बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांची परवानगी घेऊन 6 महिने आधी लोकसभा च्या बरोबर विधानसभा घेतलेल्या तुम्हाला आठवत असेल. त्यावेळेस एकाच दिवशी आपल्याकडे मतदान झालेलं होतं 99ला खासदारकी आमदारकीचं. तसं कदाचित होण्याची शक्यता आत्ताच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना यस म्हणून सांगितलं तर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे त्याही अँगलनी कुठल्याही राजकीय पक्षांनी नेहमी निवडणुका जाहीर झाल्यानंतर व्यायामाला सुरुवात करायच्या आधी पेक्षा पहिल्यापासूनच आपली तयारी ठेवली तर जास्त बरं होतं. आमदार नाही, काय व्हायला लागलं की आंदोलन झाल्यानंतर सरकारच्या विरोधामध्ये वातावरण होतं. त्यामुळं तुम्ही बघितलं दिल्लीमध्ये देखील ज्या क्रीडापटू म्हणजे आमच्या रेसलिंगमध्ये महिला आहेत, त्यांनी पण त्याच्यामध्ये स्वतःची भूमिका, काही मेडल्स परत द्यायचा निर्णय घेतलेला होता. परंतु काल त्यांना पुन्हा समजावून सांगण्यात आलेलं आहे आणि एक 5-6 दिवसाची पुन्हा त्यांना मुदत द्या म्हणून सांगितलेलं आहे. तशा पद्धतीनं आपल्या राज्यात कापसाचे, कांद्याचे, फळबागांचे, अनेक प्रकारचे पिकांचे, बारमाही विशेषतः आमची जी पिकं आहेत शेतकऱ्याची, त्याच्यामध्ये पडत असलेली गारपीट, हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज की बाबा अजूनही पाऊस पडण्याची, मधनच काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे, वादळ होण्याची शक्यता आहे, पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता त्या दिवशी तर माझ्या बारामती शहरामध्ये 3.5 इंच पाऊस पडला आणि थोडासा बाजूला 1 इंच पाऊस पडला. म्हणजे काही ठिकाणी पाऊस अशा पद्धतीनं पडतो. वास्तविक मे महिन्यात असा पाऊस पडलेला आपण बघितला नव्हता. पण प्री मान्सून हा आपल्या कोकणच्या परिसरात येतो. मध्ये हवामान खात्याने पण सांगितलं केरळमध्ये मान्सून आता पोहोचतो आणि तिकडे एकदा पोहोचला की आपल्याकडे पण येतोय. मी परवा पाटणच्या पण परिसरात होतो, जिथं नवजा वगैरे भाग आहे, जिथं सगळ्यात जास्त मागच्या वेळेस चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस पडलेला होता आणि मग त्याच्यातनं कोयना धरण भरलेलं होतं, तिथली सगळी धरणं भरलेली होती. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळं शेतकरी बळीराजा मेटाकुटीला आलेला आहे. त्याला एकतर कुठे परवडेना, त्याला जे सांगितलं जातं ते त्याला मिळेना. जाहीर केलं जातं ताबडतोब पंचनामे होतील, तुम्हाला मदत केली जाईल एनडीआरएफ, एसडीआरएफच्या दुपटीनं, ती पण त्या ठिकाणी मिळत नाहीये. आणि त्यामुळे आता ही आंदोलनाची वेळ शेतकऱ्यांच्यावर आलेली आहे. शेतकरी शेवटी गप्प बसणार म्हणजे किती काळ, त्याच्याही सहनशीलता आहे, त्याच्याही सहनशीलतेचा अंत चाललेला आहे. रेसलिंगचे जे मेडल्स रेसलिंगचे मेडल्स डायरेक्ट गंगेत सोडणं म्हणजे प्रत्यक्षरित्या एक खेळाडूने त्या देशाचा अपमान करण्यासारखं नाही. एक मिनिट, आज रेसलिंगच्या त्या महिला किती दिवसापासून मागणी करतायत तुम्ही मला सांगा. आम्ही पण राज्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे. जर एखाद्या ठिकाणी अनेक दिवस, बरं महिला आहेत, आपल्या इथं एक संस्कृती आहे महिलांच्या बाबतीमध्ये प्राधान्य देण्याची, आणि त्याच्यामुळं त्यांनी सांगितल्यानंतर आपण त्यांना वेळ देऊन चर्चा केली असती. त्यांची काय चर्चा आहे, त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे का तपासा, तथ्य असेल तर निर्णय घ्या, तथ्य नसेल तर त्यांना समजावून सांगा. आणि ते आज नाही, पाठीमागच्या काळामध्ये देखील तुम्हाला आठवत असेल वेगवेगळ्या साहित्यिकांनी, वेगवेगळ्या म्हणजे विशेषतः सांस्कृतिक विभागामध्ये मोडणारे जे काही साहित्य, कला, संस्कृती, ह्याच्यातल्या पण काही लोकांनी पदकं मागं त्यांना मिळालेले पुरस्कार त्यांनी परत केलेले. इतिहास तुम्ही आजपर्यंत आठवा, इमर्जन्सीच्याही काळामध्ये तसं झालं होतं.
त्याच्यानंतरच्या काळात एका सरकारच्या वेळेस काळी दिवाळी साजरी केलेली होती, तुम्ही आठवा. तसं अलीकडच्या काळामध्ये लोकांना लोकशाही मार्गाने त्याला विरोध करायचं म्हटलं तर त्यांच्या हातामध्ये जे जे काही संविधानाने दिलेले अधिकार आहेत त्याचा वापर करून पण त्याला न्याय मिळाला नाही तर मग शेवटचं अस्त्र म्हणून ते ही टोकाची भूमिका घेतात. आता महाराष्ट्र सहकारी अधिनियम जो कायदा आहे त्याच्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाने आता बदल केला आहे, त्यानुसार आता मला ही माहिती मिळालेली आहे. राज्य मंत्रिमंडळाने बदल केलेला आहे, पण हा बदल करत असताना त्याला कारण काय नाही मी त्याची सगळी माहिती मागवलेली आहे. कारण मी पण सहकारामध्ये अनेक वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यावर त्या सहकार्याच्या भल्याच्या दृष्टीनं काही निर्णय घेतले गेले असतील तर त्याचं स्वागतच आहे. परंतु जाणीवपूर्वक सहकार आपल्या हातामध्ये येत नाही, संस्था आपल्या हातात येत नाही म्हणून कुठंतरी काहीतरी त्याच्यामध्ये आडमुठेपणाचं धोरण स्वीकारलं गेलं का काय त्याची पण आम्ही माहिती घेऊ. नंबर 1, काल कॅबिनेट होत असताना एनसीडीसी मधनं 549 कोटी रुपये काही साखर कारखान्यांना ज्यांचं शॉर्ट मार्जिन आहे, जे अडचणीत आहेत, त्याच्यामध्ये कुणाला दिले? 2 कारखाने हर्षवर्धन पाटील साहेबांचे संबंधित आहेत, एक कारखाना धनंजय मुंडेंशी संबंधित आहे, एक कारखाना अभिमन्यू पवारांशी संबंधित आहे, एक कारखाना रावसाहेब दानवेंशी संबंधित आहे. अशा पद्धतीचे हे कारखाने आहेत आणि निव्वळ भाजपच्या जवळच्या मंत्र्यांचे, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांचे किंवा आमदारांचे अशांच्याच कारखान्यांना मदत करण्याचं काल त्यांनी निर्णय कॅबिनेट नोट आणून घेतलेला आहे. वास्तविक सरकार कुणाचंही असलं तरी त्याच्यात राजकारण आणू नये, कारण ग्रामीण भागामध्ये आर्थिक सुबत्ता निर्माण करणारा हा व्यवसाय आहे. त्याच्यात शेतकऱ्यांना मदत होते, व्यापाऱ्यांना होते, तोडणी वाहतूक करणाऱ्या कामगारांना होते, साखर कामगारांना पण होते. अशा अनेकांचा संबंध येतो. अनेकांच्या प्रपंचावर परिणाम करणारा हा निर्णय असतो. त्याच्यावर त्यांना दिलं, त्यांना विरोध नाही. त्यांनी त्याच्यातनं ते पैसे घेऊन त्यांचे कारखाने चांगले चालवावेत. परंतु तशाच पद्धतीनं काही इतरही कारखाने अडचणीत आहेत. ते पण शेखर गायकवाडांच्याकडे साखर आयुक्त म्हणून प्रस्ताव दिलेले होते, ते त्यांनी वर पाठवलेले आहेत सहकार विभागाकडे. तर त्याचं पण त्यांनी तपासणी करावी आणि ते विरोधकांचे कारखाने आहेत म्हणून त्यांना आम्ही देणार नाही अशा प्रकारची अडेलतट्टूपणाची भूमिका, शेतकरी विरोधी भूमिका या सरकारने घेता कामा नये असं माझी विनंती आहे. तर आपण पाहिलं अजित पवार यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधलेला आहे. मुंबई पोलीस आयुक्तांकडे त्यांनी कारवाईची मागणी देखील केलेली आहे. त्याचबरोबर निवडणुकांबाबत पक्षीय पातळीवर तयारी सुरू असून महाविकास आघाडीसोबत चर्चा केली जाईल आणि त्यानंतरच निर्णय देऊ असं देखील अजित पवार म्हणालेले आहेत. आणि यानंतर बातमी आहे ती म्हणजे बीड जिल्हा रुग्णालयामध्ये एका रुग्णानं आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तर वॉर्डमधील खिडकीला गळफास घेत रुग्णानं आत्महत्या केली असून बाळू बहीर असं या रुग्णाचं नाव आहे. मात्र रुग्णानं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण हा किडनी आजारानं त्रस्त असल्यामुळे तो नैराश्येत गेल्यानं त्यानं हे कृत्य केले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र आत्महत्या करताना जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पाहिलं कसं नाही असा सवाल उपस्थित केला जातोय. आणि या संदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत आहेत. सुरेश, किडनीच्या त्रासानं उपचार घेत असलेल्या जिल्हा रुग्णालयामधील जे रुग्ण आहे त्यांनी मध्यरात्रीच सुसाईड केलेली आहे. नेमकी ही सुसाईड करत असताना जिल्हा प्रशासनातले जे तिथले हॉस्पिटलमधले जे कर्मचारी होते, नर्स होते, स्टाफ होते, यांनी कसं पाहिलं नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे हा किडनीच्या त्रासानं जो तरुण उपचार घेत होता याच्या संदर्भामध्ये उपचार सुरू असताना त्याने असं टोकाचं पाऊल का उचललं असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. आणि यामुळे मात्र जिल्हा रुग्णालयाची जी एकूणच जी यंत्रणा सुरू आहे त्या ठिकाणी रात्री सुसाईड केल्यानंतर सकाळी त्याला पाहिलं जातं. यामुळे आता सामाजिक कार्यकर्ते असतील त्याचबरोबर सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त केला जातोय. एकंदरीतच त्याच्यावरती उपचार सुरू होते, तो डिप्रेशनमध्ये होता आणि डिप्रेशनमध्ये त्याने हे कृत्य केल्याचं प्राथमिक अंदाज आहे त्यांनी व्यक्त केलेला आहे. मात्र संताप व्यक्त
धन्यवाद सुरेश या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर आता एक धक्कादायक बातमी आहे संभाजीनगरमधून. शेतात मटणाची पार्टी सुरू असताना मटण कोण जास्त घेणार या वादातून मित्रालाच संपवल्याची थरारक घटना समोर आली आहे. ओम सूर्यवंशी असं आरोपीचं नाव असून त्यानं जितेंद्र ध्रुवेच्या डोक्यात रॉड टाकला आणि हे दोघंही मित्र मध्य प्रदेशमधील असून ते मजुरीच्या कामासाठी आलेले होते. शेतात पार्टी सुरू असताना मटण कोण जास्त घेणार यावरून पहिलं भांडण सुरू झालं. यावेळेस शेतमालकानं या दोन्ही मद्यधुंद मित्रांना लांबही केलं. मात्र पुन्हा मटणावरून दोघेही एकमेकांना भिडले आणि संतप्त ओमनं नशेत असलेल्या जितेंद्रवर रॉडनं वार केला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झालेला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अविनाश काटजगे आपल्यासोबत आहेत. अविनाश, नक्कीच अतिशय धक्कादायक ही घटना मानावी लागेल. सिल्लोड तालुक्यातील धारला गावातील ही घटना आहे. खरं तर या दोघांमध्ये दुपारपासूनच वाद सुरू होते. त्यावेळेसपासूनच हे दोघं दारू पिलेले होते. ज्यावेळेस ते शेतामध्ये पार्टी करण्याच्या उद्देशाने त्यांच्या मालकाकडे गेले, मालकाला सांगू लागले आणि मटणावरून काही कोण जास्त मटण आणेल किंवा घेऊन येईल याच्यावरून ते भांडण सुरू होतं. त्यावेळेस जो मालक आहे, या दोघांचाही जो मालक आहे, त्या मालकांनी दोघांमध्ये मध्यस्थी करून त्यांचे भांडण सोडवले. मात्र ज्यावेळेस मालक आपल्या घरी आले त्यावेळेस रात्रीच्या सुमारास या दोघांमध्ये त्याच कारणावरून परत एकदा मटणावरून यांच्यामध्ये भांडण झालं आणि भांडण एवढं टोकाला गेलं की या एका जणाने जो ओम जय त्यांनी आपल्या मित्राच्या जितेंद्रच्या डोक्यामध्ये रॉडने वार केले आणि हे वार नाजूक ठिकाणी लागल्या कारणाने आणि मेंदू जवळ लागल्या कारणाने जितेंद्रचा त्याच जागी मृत्यू झाला. त्यामुळे त्यानंतर जेव्हा पोलिसांना ही संपूर्ण घटना माहीत पडली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला होता आणि या तरुणाचा तोपर्यंतच मृत्यू झालेला होता. त्यामुळे अत्यंत मात्र या संपूर्ण घटनेने एकच खळबळ सिल्लोड तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी बरोबर आहे. धन्यवाद अविनाश या सविस्तर माहितीसाठी. आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर थेट जाणार आहोत आमदार नितेश राणे संवाद साधताय. मनात कुठली शंका नाही, पण मला एक विषय सांग की तुझ्या मालक आणि मालकाचा मुलगा किंवा तुझ्या मालकाचा मुलगा रोज संध्याकाळी 7:30 नंतर महाविकास आघाडीचं सरकार असताना रिझवी कॉलेजच्या मागे जे डिनोचं घर आहे, डिनो मोर्याचं, तिथे कोणाकोणाला नाचवायचा, किती अधिकारी तिथे येऊन नाचायचे याबद्दल थोडी माहिती तूही आम्हाला दिली पाहिजे. पुण्या पारेख असो, राहुल गोम्स असो, हे सगळी जी माणसं होती ही तुझ्या मालकाच्या मुलासाठी कुठे कुठे नाचलेली. यांना सगळी कामं त्यावेळी मुंबई महापालिकेचे टेंडर कोविडचे कसे मिळायचे याबद्दल थोडी माहिती संजय राजाराम राऊतनी जरा दिली पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यावर बोलण्याचं या नालायकांनी हिंमत केली. तुझ्या मालकाकडे स्वतःचा झेंडा राहिला नाही, झेंड्याची काठी पण राहिली नाही आणि तू आमच्या भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यावर बोलण्याची हिंमत करतोस. भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा हिंदुत्वाचा प्रतीक आहे, मराठी माणसाचा अभिमान आहे. ज्या मराठी माणसाला तू आणि तुझ्या मालकांनी मुंबईतून हद्दपार केलं, आज मुंबईमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाचे टक्के बघा. आज किती टक्क्यावर मराठी माणूस आलेला आहे. हे तुझ्या मालकाच्या दलालीमुळेच झालेलं आहे.
आणि आज तुला शेठजी आणि व्यापारींवर फार मोठा आक्षेप आहे. तुझा मालक आज जो लंडनला बसलाय तो कोणाच्या पैशावर जाऊन बसलाय? स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून त्या लंडन मध्ये फिरायला गेलाय का? लंडनला फिरण्यासाठी, गाड्या घेण्यासाठी, परफ्यूम घेण्यासाठी, मुलांचे सगळे थेर पुरवण्यासाठी, कपडे घेण्यासाठी, सॉक्स घेण्यासाठी, तेव्हा शेठजी आणि व्यापारी चालतात. लंडनचं आजचं हॉटेलचं बिल कोण देत आहे? शॉपिंगचं बिल कोण देत आहे? फिरण्याचं बिल कोण देत आहे? कुठला शेठजी आणि कुठला व्यापारी आहे याचं नाव जाहीर करू का? मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा झेंडा फडकणार आणि भगवा फडकणार. तू पहिलं सांग, ते येणाऱ्या 19 जूनला तुझा मालक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभाटा शिवसेना विलीन करण्याची घोषणा करणार आहे की नाही? माझ्या माहितीनुसार 19 जूनला उद्धव ठाकरे याची अधिकृत घोषणा करणार आहे. त्या पद्धतीचे बोलणी झालेले आहेत. तुला विनायक राऊताची विनायक राऊत जे शंभूराजे देसाई बद्दल बोलला ते तुला खरं वाटतं? नाही, त्याच्यात तथ्य आहे. मग ते तथ्य असेल तर मी ही जी माहिती देतोय की उभाटा शिवसेना उद्धव ठाकरेचं गट हे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होत आहे आणि ह्याची घोषणा उद्धव ठाकरे 19 जूनला करणार आहे. मग बोल, हे खरं आहे का खोटं आहे? आणि मी परत सांगतो, 19 जूनला उद्धव ठाकरेला शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा करण्याचा अधिकार नाही. शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. उद्धव ठाकरे उभाटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची जी हा जो काही गट आहे त्याच्या स्थापनेची तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे. कारण त्या दिवशी त्यांना तो पद, ती चिन्ह आणि ते नाव मिळालेलं आहे. 19 जूनला होणारा षण्मुखानंद हॉलमध्ये उद्धव ठाकरेचा मेळावा हा अनधिकृत आहे, नियमबाह्य आहे. असा कुठलाही मेळावा घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेला नाही. जो कायदा म्हणतो, इलेक्शन कमिशनच्या नियमानुसार एकनाथ शिंदे साहेब जो मेळावा घेणार तो शिवसेनेचा अधिकृत वर्धापन दिवस आहे. म्हणून दुसऱ्यांचा झेंडा, दुसऱ्यांचा पक्ष, दुसऱ्या उद्योगपती, दुसऱ्या शेठजी व्यापाऱ्यांना बोलण्यापेक्षा तू आणि तुझ्या मालकाने आणि तुझ्या मालकाच्या मुलांनी, मालकाच्या मुलाच्या हातात काय राहिलंय, कुठला दांडा राहिलाय, आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची तुमची स्वतःची तयारी आहे. त्यासाठी तुझी दलाली तुला भेटलेली आहे. महाविकास आघाडी स्थापन होत असताना नितेश राणे यांची पत्रकार परिषद सुरू आहे आणि आता आपण पाहूयात 10 सेकंदात 10 बातम्या. जेजुरीच्या श्री मातंड देवस्थानचं दर्शन आता आकाशातून देखील घेता येणार. फ्लाइंग रहिनो मोटरिंग प्रकल्पामुळे पर्यटक लुटणार पॅरा मोटरिंगचा आनंद.
बीड जिल्हा रुग्णालयातील रुग्णांची खिडकीला गळफास घेत आत्महत्या, आजारपणाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती. बुलढाण्याच्या खामगाव शहरातील लग्नमंडपात भरधाव रिक्षा घुसली, जखमी वराडांपैकी एकाचा मृत्यू. सज्जनपुरी परिसरात तणावाचं वातावरण. भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीची इमारत जीर्ण, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून जीव मुठीत धरून कामकाज सुरू. हिंगोलीतील एका विवाह सोहळ्यात आमदार संतोष बांगर यांच्यासमोर ठाकरे गटाची 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. परभणीमध्ये चोर असल्याच्या संशयामधून तिघांना बेदम मारहाण, मारहाणीत एकाचा मृत्यू तर 2 जण जखमी. 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. पुणे जिल्ह्यातील खेडमध्ये आकाशातून अज्ञात वस्तू पडली जमिनीवर. अवकाशातील सॅटेलाइटचं उपकरण असल्याचा प्राथमिक अंदाज. रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची सुरक्षा, राम भरोसे जीवरक्षक नेमण्याची मागणी कागदावरच. झारखंडची राजधानी रांचीमध्ये लव्ह जिहादचं प्रकरण उघडकीस. धर्म बदलून मॉडेलसोबत केली मैत्री, धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकत असल्याची मुलीनं केली तक्रार. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थान दौऱ्यावर. सरकारचा 9 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त अजमेरमध्ये महारॅली. नमस्कार, मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर 1 ते 6 जून पर्यंत बंदीचा निर्णय. मुंबईवर पाणी टंचाईचं मोठं संकट. शहराला पाणीपुरवठा करणारी धरणं गाठतायत तळ. वैतरणा धरणात फक्त 10% पाणीसाठा शिल्लक. बिहारमधून आणलेल्या 29 अल्पवयीन मुलांची मनमाड रेल्वे पोलिसांनी केली सुटका. मुलांसोबतच्या 4 जणांनाही घेतलं ताब्यात. जेजुरी ग्रामस्थांचा आंदोलनाचा 6वा दिवस. ग्रामस्थ आता कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याच्या विचारात. सावित्रीबाई फुलेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी छगन भुजबळ आक्रमक. पोलीस आयुक्तांची भेट घेत वेबसाईटवर कारवाईची मागणी. जम्मूच्या पूंछमध्ये घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी उधळला. केरन सेक्टरमध्ये 3 अतिरेक्यांना अटक. मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त. बिहार, कर्नाटक, केरळसह देशभरात एनआयएची छापेमारी. पीएफआयशी संबंधित 25 ठिकाणांवर एनआयएचा छापा. दक्षिण चीनच्या समुद्रात अमेरिका आणि चीन आमने सामने. अमेरिकेच्या लढाऊ विमानांचा चीनच्या विमानांकडून पाठलाग. अमेरिकेकडून चीन तणाव वाढवत असल्याचा केला आरोप. आणि आता पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या वेगवान स्वरूपात. मालवणच्या पेंडूर गावात तलाव मारण्याची प्रथा मोठ्या उत्साहात पार पडली आहे. मे महिन्याच्या अखेरच्या दिवशी तलावातील पाणी शेजारच्या ओहोळात सोडलं जातं. गावातील मानकऱ्याने तलावात पूजा केल्यानंतर ग्रामस्थ मासे पकडण्यासाठी गर्दी करतात. अनेक चाकरमानी सुद्धा या उत्सवात सहभागी झाले. जेजुरीच्या श्री मार्तंड देवस्थानचं दर्शन आता आकाशातून देखील घेता येणार आहे. फ्लाइंग रहिनो मोटरिंग या प्रकल्पामुळे पर्यटकांना जेजुरी पॅरा मोटरिंगचा आनंद घेता येणार आहे. याद्वारे अष्टकोनी गडाचं देखील दर्शन घेता येणार आहे.
पुण्यात खेड तालुक्यातील वाफगावमध्ये आकाशातून अज्ञात वस्तू जमिनीवर पडली आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे. सॅटेलाइट निरीक्षणाचं उपकरण असल्याचा अंदाज वर्तवला जातोय आणि या यंत्रावर चिनी भाषेत काही मजकूर लिहिलेला असल्याची माहिती समोर आली आहे. यवतमाळमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. सोयाबीनची आवक वाढल्यानं 4,700 रुपये प्रति क्विंटल दरानं सोयाबीनची खरेदी केली जाते. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हे आर्थिक संकटात सापडले. चीनमध्ये केळी निर्यातीसाठी प्रयत्न करावे अशी मागणी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळानं शरद पवार यांच्याकडे केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केळी निर्यातीचा टक्का वाढवण्यासाठी चीन आणि पाकिस्तानमध्ये केळी निर्यातीसंबंधी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे, असं या संचालक मंडळाने म्हटलं. भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीची इमारत जीर्ण झाली आहे. आतापर्यंत 13 सभापती विराजमान होऊन गेलेत, मात्र प्रशासकीय इमारतीकडे कोणीही लक्ष दिलेलं नाहीये. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून कामकाज करावं लागतंय. बारामतीत मोठ्या उत्साहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298वी जयंती साजरी करण्यात आली आहे. सकल हिंदू समाजाकडून जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पूजा करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. पंढरपुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. जयंती उत्सव समितीनं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. यावेळी नागरिकांसह नेते मंडळी देखील सहभागी झाले. अहमदनगरमध्ये आमदार रोहित पवार अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवात सहभागी झाले. यावेळी भजन कीर्तन करत फुगडी खेळण्यात ते रमलेले आहेत. दरम्यान मंगळवारचा कार्यक्रम हा राजकीय नसल्याचं प्रत्युत्तर त्यांनी राम शिंदे यांनी दिलं. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी परिसरात लोखंडी होर्डिंग अचानक कोसळलं आणि या घटनेत 2 तरुण किरकोळ जखमी झाले असून वाहनांचं देखील नुकसान झालंय. हे होर्डिंग अधिकृत होतं की अनधिकृत होतं याचा तपास हिंजवडी पोलीस करतायत. दिल्लीतील महिला कुस्तीपटूंना झालेल्या लाठीमारीचा पिंपरी चिंचवडमधील महिला काँग्रेसकडून निषेध करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त खेडमध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली आहे. योगिता दंत महाविद्यालयाकडून ही रॅली काढण्यात आली. यावेळी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. गोंदियात नक्षल चळवळीतून बाहेर निघत राजूला हिदामीने शिक्षणाची कास धरली आहे. राजूला 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. त्यानंतर तिचं सर्वत्र कौतुक देखील होत आहे. नक्षल चळवळीतून बाहेर पडत तिने आत्मसमर्पण केलं होतं. माहेरून 5 लाख न आणल्यानं 3 तलाक देत पतीनं दुसरं लग्न केलं. पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक ही घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि अधिक तपास सुरू आहे. महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीबाबत 16 जागांबाबत कुठलाही निर्णय झाला नसल्याचं विनायक राऊतांनी स्पष्ट केलंय. दरम्यान निवडून आलेल्या जागी ठाकरे गटाकडून पर्यायी उमेदवार तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान जागा वाटपाबाबत जुलैमध्ये बैठक होणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं. निवडणुका लागू द्या, प्लॅन तयार आहे असं विधान नाना पटोलेंनी केलंय. तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लवकरच काँग्रेसची बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. बैठकीत लोकसभा, विधानसभा आणि मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील देवेगावमध्ये आमदार संतोष बांगर यांनी एका लग्न सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संतोष बांगर यांच्यासमोर 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. बुलढाण्याच्या खामगाव शहरातील सज्जनपुरीमधील एका लग्नमंडपात भरधाव रिक्षा घुसली आहे. या रिक्षाच्या धडकेत 2 वराडी गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तर या घटनेमुळे परिसरात तणाव देखील निर्माण झालाय. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णानं खिडकीला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हा रुग्ण किडनीच्या विकारावरती उपचार घेत होता, मात्र आजारपणाला कंटाळून त्यानं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळते आहे. छत्रपती संभाजीनगर मटण खाण्याच्या वादातून एकानं छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मित्राची हत्या केलेली आहे. कुणाला मटण जास्त मिळणार यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यावरून रागाच्या भरात एकानं मित्राच्या डोक्यात लोखंडी रॉडनं हल्ला केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. मध्य प्रदेशच्या पानसमेलमध्ये भीषण आग लागली. यामध्ये साखर कारखाना देखील आहे. त्या आगीच्या भक्ष्यस्थानी साखर कारखाना सापडलाय. नंदुरबार, शहादा आणि दोंडाईचा इथून अग्निशमन दल मध्य प्रदेशात रवाना झालाय. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पंढरपूरमध्ये दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात, मात्र रेल्वे स्टेशनपासून मंदिरापर्यंत आणि बसस्थानक परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीयेत. महिला भाविकांची प्रचंड गैरसोय होती. या संदर्भात तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी आता केली जाते. राज्यात पुढील 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. 3 जूनपर्यंत दिवसा कडक ऊन तर संध्याकाळी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे सोसाट्याचा वारा वाहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन आता करण्यात आलं. धाराशिवमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलाय. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे, तर वीज पडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. काही ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडल्यानं वीज पुरवठा देखील खंडित झाला. राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी आणि केवळ 1 रुपयात पीक विमा योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा राज्यातील 1,15,00,000 शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. 6,000 रुपयांचं अनुदान 3 टप्प्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलं जाईल. रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी रेशीम संचालनालयाने अनुदानावरती संयंत्राचा पुरवठा करण्यावरती भर दिलेला आहे. राज्यात धागा निर्मिती करणारं 5 युनिट आहेत. येत्या काळात जालना, भंडारा, लातूर, कोल्हापूर, बडनेरामध्ये नव्या 5 संयंत्रांची भर पडणार आहे. त्यामुळे रेशीम धागा निर्मिती दुप्पट होणार आहे. सांगलीच्या विटा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवड्याला बोकड शेळ्यांच्या खरेदी विक्रीतून 22 लाख रुपयांहून अधिक आर्थिक उलाढाल होते. मात्र गाई म्हशींची खरेदी विक्री ठप्प आहे. या बाजार समितीला विविध करांतून वर्षाला 30 ते 35 लाखांचं उत्पन्न मिळतंय. जनावरांचा बाजार सुरू झाल्यास उत्पन्नात आणखी भर पडेल. वाशिमच्या बुरवा गावच्या शेतकऱ्याने 1 एकर भेंडीच्या शेतात गुरं चरण्यासाठी सोडली. चांगल्या उत्पादनाच्या आशेनं शेतकऱ्यानं 1 एकरात भेंडीची लागवड केली. मात्र भेंडीला योग्य बाजारभाव मिळत नसल्यानं तोडणीचा खर्चही निघत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. जळगावच्या यावलमधील प्रयोगशील शेतकऱ्याने केळीपासून बिस्किट तयार केलंय. या बिस्किटाला पेटंट मिळालंय. मैदामुक्त बिस्किट ग्राहकांच्या पसंतीला उतरलंय. धाराशिव शहरातील पाणी टंचाईचं संकट कायम आहे. 3 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू होण्यासाठी आणखी 10 दिवस लागणार आहे. वीज पुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे पाणी पुरवठ्यास अडचणी निर्माण होत आहेत असं म्हणत नगर परिषदेने महावितरणकडे बोट दाखवलंय. पुढील 10 दिवस धाराशिव शहरवासियांना पाणी टंचाईचा सामना आता करावा लागणार आहे. जळगाव एसटी विभागातील 50% ETIM मशीन बंद आहेत. निकृष्ट दर्जाची बॅटरी आणि बटन काम करत नाहीये. त्यामुळे तिकिटांची रक्कम मशीनमध्ये दाखवणं, तिकीट छपाई न होणं, सर्व चुकीचं तिकीट येणं अशा तक्रारी कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नाईलाजास्तव तिकीट ट्रेचा वापर करावा लागतोय. सोलापूर जिल्ह्यातील विरवडे टोलनाक्यावरती 8 पैकी केवळ 2 लेन सुरू ठेवलेले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. टोल प्रशासनाच्या गलथान कारभारावरती वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंत्री नितीन गडकरींनी याकडे लक्ष द्यावं अशी आता मागणी नागरिक करतायत. धाराशिवमधील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखवत बदली प्रकरणी 2 शिक्षक गटातील वाद आता पेटलाय. आता दिव्यांग कर्मचारी संघटना मैदानात उतरलेल्या आहेत. त्यामुळे दिव्यांग शिक्षकाचा अवमान केल्याचा आरोप करत या प्रकरणी 17 जणांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी आता करण्यात आली आहे. अमरावतीतील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारकांना चांगली चपराक बसलेली आहे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील दिव्यांग विभागानं आतापर्यंत 146 बोगस दिव्यांग प्रमाणपत्र रद्द केलेली आहेत. यात काही शासकीय कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश असल्याचं बोललं जात आहे. धनगर समाज आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा आक्रमक झालाय. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बीडच्या अंबेजोगाई शहरातून 1000 गाड्यांची धनगर आरक्षण संकल्प महारॅली रवाना झाली आहे. 15 जूनपर्यंत प्राध्यापकांची रिक्त पदं भरा असे आदेश उच्च तंत्र शिक्षण विभागानं दिलेत. 122 अनुदानित महाविद्यालयात 500हून अधिक पदं रिक्त आहेत. या संदर्भात दिलेल्या वेळेत पदभरती न केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. धुळे शहरातील धोकादायक इमारतींचं पालिकेकडून सर्वेक्षण करण्यात आलं आहे. यात 102 जुन्या इमारती धोकादायक आहेत. महापालिकेनं घरमालकांना नोटीस बजावली, मात्र अनेकांनी डागडुजी किंवा घर खाली करण्यास नकार दिल्यानं पावसाळ्यात मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्यावरती आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी बाळू धानोरकर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलंय आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांचं सांत्वन देखील केलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निळवंडे धरणातील डाव्या कालव्याची आज चाचणी करण्यात आली.
नगरकरांची 52 वर्षांची प्रतीक्षा आता अखेर संपणार आहे. शेकडो गावांना याचा लाभ मिळणार आहे. परभणीच्या अजमेरमध्ये चोर असल्याच्या संशयामधून तिघांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एकाचा मृत्यू झालाय, 2 जण जखमी झालेत. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि आतापर्यंत 4 जणांना ताब्यात घेतलंय. आई वडिलांचं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मुलीची तिच्या वडिलांनीच हत्या केल्याची धक्कादायक घटना गुजरातच्या सुरतमध्ये घडली. आरोपी वडिलांनी तब्बल 17 वेळा चाकूनं वार करत मुलीची निर्घृण हत्या केली आहे. या हत्येचा व्हिडिओ देखील समोर आलाय. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलाय. मोदी सरकारचा 9 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे भाजपकडून देशभरात महाजनसंपर्क अभियान राबवलं जात आहे. 30 जूनपर्यंत महाजनसंपर्क अभियान राबवलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान दौऱ्यावरती आहेत. ते अजमेर येथील महारॅलीला संबोधित करणार आहेत. पुष्करच्या ब्रह्मा मंदिरात पूजा करून मोदी त्यांच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. मणिपूर हिंसाचार प्रकरणी गृहमंत्री अमित शहांकडून कडक कारवाई आदेश देण्यात आलेत. इम्फाळमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली आहे. यावेळी शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात महत्वाची चर्चा झाली. दरम्यान अमित शहांकडून नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात आलं. दिल्लीतील हत्याकांड प्रकरणी आरोपी साहिलच्या मानसिक स्थितीची चाचणी करण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांकडून साहिलच्या सायको अॅनालिसिस टेस्ट करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय. आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूया. चीनच्या शांघायमधील एका रस्ते अपघाताचा एक व्हिडिओ समोर आलाय. कार रेसमध्ये एक कार दुसऱ्या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना ती कार पुलाच्या रेलिंगवरती चढली आहे. यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र शांघाय पोलिसांनी दोन्ही कार चालकांना अटक केली आहे. स्पेनच्या माद्रिद परिसरातील पूरस्थितीमुळे स्पेनची चिंता वाढली आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तेथील मेट्रो स्टेशनचं छत देखील तुटलंय. सर्व रस्ते जलमय झाल्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांसह अनेक सरकारी कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल आजपासून 4 दिवस भारत दौऱ्यावरती आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत आणि दीर्घकालीन ऊर्जा व्यापाराच्या मुद्द्यावरती चर्चा देखील करणार आहेत. नेपाळच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पुष्पकमल दहल यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना लाहोरच्या दहशतवाद विरोधी न्यायालयानं दिलासा दिलाय. इम्रान यांच्या निवासस्थानावरील तपासणी वॉरंट कोर्टानं अवैध ठरवले तर एटीसी न्यायाधीश अबर गुल खान यांनी पीटीआय प्रमुखांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवलाय. इतरही काही घडामोडी आपल्याला पाहायच्या आहेत, पण कुठेही जाऊ नका. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात.